नमस्कार. विश्व विशाल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धाराशिवकरांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. धाराशिवची लेक आणि धाराशिवच्या लेखीने जबराट नावाचा चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. आणि आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत प्रगती कोळगे, ज्यांनी की या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. काय सांगाल तुम्ही, चित्रपट तयार करावा असं का वाटलं आपल्याला? एक पॅशन एक्झिक्यूट करायचं म्हणजे हाऊस, इच्छा, आनंदासाठी करायचा होता आणि तो गेला. जबराटच नाव द्यावं असं का वाटलं आपल्याला? कारण चित्रपटात सगळं जबराट आहे. जबराट हा आपला शब्द आहे, जबरी म्हणतो ना आपण, म्हणजे जबरदस्त आहे सगळं, समथिंग मोर दॅन पॉवरफुल आपण म्हणतो तसं. तर म्हणून मग मला जबराटच नाव द्यायचं. काय संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे या चित्रपटामध्ये? पहिला तर एक तो निवड करमणूक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही संगीताच्या खूप मेजवान्या दिलेल्या आहेत त्या चित्रपटामध्ये. हा म्युझिकल मूवी आहे, 7 गाणी 4 जुगलबंदी चित्रपटामध्येच आहेत. आणि पारंपरिक जे आपले लोकसंगीत आहे त्याला आम्ही प्रमोट केलेले आहे. त्याची नव्याने परत नवीन पिढीला ओळखणार आहे, जे की विसरत चालली पिढी, आणि त्यांनी तेच त्यांच्यासोबत न्यावं अशी आमची इच्छा आहे. आणि मैत्री कायचं, प्रेमाचे वगैरे शेड कायचं, सगळं म्हणजे जे आजच्या पिढीला गरजेच्या गोष्टी आहेत, आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्याच्या चित्रपटात आहेत. म्हणजे या चित्रपटामध्ये सगळं जबराट पाहायला मिळणार आहे. येस, जबराट पाहायला मिळणार आहे. आणि या चित्रपटाचं शूटिंग तुम्ही कुठे केलेलं आहे, त्या संदर्भात काय सांगाल? आणि चित्रीकरण करत असतानाचे अनुभव काय होते? नाही, चित्रकरण करतानाचे अनुभव नक्कीच चांगले होते. अडचणी खूप येत होत्या कारण पावसाळ्याचे दिवस होते. याचं चित्रपटाचं शूटिंग मला वाटतं 65% शूटिंग धाराशिवच्या परिसरात झालेलं आहे. त्यातलं मेजॉरिटी शूटिंग तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालेलं आहे. आणि डोंगर दऱ्या, पावसाळी हवा, आणि काही शूटिंग बार्शी परिसरात झालेलं आहे, आणि काही परांडा परिसरामध्ये, जे की धाराशिव जिल्ह्याचाच पार्ट आहे. आणि अडचणीत येत होत्या, आम्ही मात करत होतो, सगळी टीम माझ्यासोबत होती आणि आम्ही पुढे गेलो. शो मस्ट गो ऑन, कधी थांबवला नाही आम्ही. धाराशिवच्या लेखीनं चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. त्या लेखीचं धाराशिवकरांना काय सांगणं आहे? धाराशिवकरांना मी एवढं सांगेल की हा मी केलाय म्हणजे आपला चित्रपट आहे, आणि आपला चित्रपट आहे म्हणून मला एक प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही सगळेजण चित्रपट पाहायला या. हा चित्रपट कसा आहे, कोण आहे, काय कंटाळवाणा आहे का, बोर आहे, हा विचार करू नका. फक्त हा धाराशिवच्या लेखीने केलेला आहे, आपल्या धाराशिवच्या मातीत झालेला आहे, आणि आपला चित्रपट आहे म्हणून पाहायला या. नक्कीच. सर, तुम्ही या चित्रपटामध्ये एक लावणी केलेली आहे, तर त्या संदर्भामध्ये आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल, काय आहे? प्रथमतः मी एक गोष्ट सांगतो की धाराशिव कन्या प्रगती कोळगे यांनी धाराशिवचे कलावंत, परिसरातले कलावंत, अमेरिकेतले कलावंत या सगळ्यांना एकत्र करून या चित्रपटाची जी निर्मिती केलेली आहे ती जबराटच आहे, त्यात काही प्रश्नच नाही. त्यामध्ये माझी एक लावणी आहे, बैठकीची लावणी आहे, आणि सुप्रसिद्ध गायिका बेला शिंदे यांनी ती गायलेली आहे. आणि डॉक्टर जय भीम शिंदे आपल्याच परिसरातले, त्यांनी त्याला संगीत दिलेले. पूर्ण चित्रपटाला त्यांचं संगीत आहे. परंतु ही जी लावणी आहे वैशिष्ट्यपूर्ण आहे, की सगळ्या कुटुंबाने मिळून बसून बघितली तरी संकोच वाटण्यासारखं असं त्याच्यामध्ये काही नाही. केवळ शृंगार. ही लावणी लिहित असताना प्रगतीची आणि माझी खूप चर्चा झाली. त्यानंतर जे संगीतकार आहेत डॉक्टर जय भीम शिंदे यांच्याशी पण खूप चर्चा झाली, आणि या चर्चेतून ही लावणी साकार झाली. अतिशय सुंदर लावणी, बैठकीची लावणी, उपशास्त्रीय ढंगाची आहे, सुंदर आहे. तेव्हा सगळ्यांनी जरूर याचा आनंद घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आपल्या बरोबर जबराट चित्रपटामधले खलनायकाची भूमिका केलेले अभिनेते आहेत. तुम्ही खलनायक म्हणून काम केलेलं आहे, काय सांगाल तुम्ही? प्रेक्षकांना आवडेल अशी भूमिका आहे खलनायकाची? काय, कशा पद्धतीचं काम आहे? निश्चितपणानं प्रेक्षकांना मी केलेली भूमिका आवडेलच अशी माझी खात्री आहे. पण ती कशी आहे, भूमिका कशी आहे, ही प्रेक्षकांना समजण्यासाठी सगळ्या धाराशिवकरांनी इथं येणं गरजेचं आहे थिएटरमध्ये, आणि ती पाहून मग ते प्रतिक्रिया देतील मला की बाबा कसं केलंय कसं नाही. ना मला तर मजा आली काम करायला, एकदम मस्त काम झालेलं आहे. आणि निगेटिव्ह शेड आहे कॅरेक्टर मध्ये, आणि निगेटिव्ह पण एवढे काय की म्हणजे एवढंही खूप खलनायकी असं आहे असं नाही, म्हणजे त्यामध्ये निगेटिव्ह शेड आहे. आणि तुम्हाला शेवटला वाटेल, अप्रिशिएट कराल की नाही चला बाबा हा पण चांगला आहे ना असं. आणि त्यासाठी तुम्ही येऊन नक्की बघा कष्ट आहे त्याच्या पाठीमागचं. आणि कसं आहे की ज्या पाठीमागे कष्ट असतं, ज्या गोष्टीच्या पाठीमागे कष्ट असतं त्याला यश हे निश्चितपणाने येत असतं, है ना. आपण म्हणतात तुको बरं आहे, म्हणतात की असाध्य ते साध्य करण्यास आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. तर त्यासाठी अभ्यास केलेला आहे, भरपूर अभ्यास केला. अभ्यास म्हणजे पुस्तकीच नाही, मग त्याची तयारी असेल, स्क्रिप्ट वर्क असेल, है ना, ते कॅरेक्टर स्टडी करणं असेल, आणि मग तो ऍक्ट करणं असेल. शेवटी कसं आहे म्हणजे मन आनंदी असलं पाहिजे, है ना. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि ह्या मन प्रसन्न करण्यासाठीच हे आणि हे कॅरेक्टर करून माझं मन प्रसन्न झालेलं आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुमचं
जे कॅरेक्टर आहे ते एकदम जबराट आहे. यस यस यस, एकदम जबराट आहे. आणि काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना, धाराशिवकरांना? धाराशिवकरांनी तर हा चित्रपट म्हणजे निश्चितच बघितला पाहिजे, कारण का हा आपल्या मातीमध्ये निर्माण झालेला चित्रपट आहे. आपल्या इथल्या धाराशिवच्या लेकीनं निर्माण केलेला चित्रपट आहे आणि इथल्याच मातीमधलेच कलाकार पण या चित्रपटामध्ये आहेत. तेव्हा हा चित्रपट धाराशिवकरांनी बघितलाच पाहिजे. आणि आणखीन की या चित्रपटाला लोकसंगीताची मेजवानी आहे, त्यामुळे लोकसंगीताला जे लोक म्हणजे पसंत करतात त्यांनी तर आवर्जून हा चित्रपट बघावा. जबरदस्त मेजवानी आहे लोकसंगीताची. नक्कीच. धाराशिवच्या लेखीनं तयार केलेला जबराट हा चित्रपट आहे आणि धाराशिवच्या लेखीनं तयार केलेला हा चित्रपट नक्कीच धाराशिव मधील चित्रपटगृहामध्ये येऊन हा चित्रपट पाहावा असं आवाहन देखील आपल्याला करण्यात आलेलं आहे. विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, धाराशिव.